हिंदू मुस्लिमांच्या एकतेचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या कडा येथील मौलाली बाबांचा उत्सव गुरुवारपासून म्हणजेच बुद्ध पौर्णिमेपासून सुरुवात झाली आहे। हा उत्सव 15 दिवस चालणार आहे। तालुक्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणून याकडे पाहिलं जातं। कडा येथील कडी नदीच्या तीरावर सर्व धर्मपंथीयांच्या ऐक्याचं प्रतीक म्हणून मौलाली बाबांचा दर्गा सुप्रसिद्ध आहे। या दर्ग्याची महती ऐतिहासिक काळापासून कडेकरांनी जपली आहे। या ठिकाणी वर्षातून एकदा म्हणजे बुद्ध पौर्णिमेला हिंदू मुस्लिम मोठ्या संख्येने एकत्रित सभा घेऊन हा उत्सव साजरा करतात। याला शेकडो वर्षाचा इतिहास साक्षीदार आहे। हा उत्सव गुरुवारपासून सुरू झालाय। यासाठी हजारो भाविक कड्यात दाखल झालेत। कडी नदीच्या तीरावर मनमोहक असा अतिसुंदर बाबांचा दर्गा आहे। यात्रेनिमित्त भव्य दिव्याशी रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आली आहे। यात्रेसाठी कडा गावचे रहिवासी कामधंदा किंवा नोकरीसाठी बाहेरगावी स्थायिक झालेत। सर्व कडेकर घरातील एखाद्या कार्याला येणं टाळतात, परंतु यात्रेसाठी हमखास येतात हे विशेष म्हणावं लागेल। यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळपासून ढोलताशांच्या गजरात विविध रंगांच्या फुलांनी सजवलेल्या चादरीची मिरवणूक काढत बाणांच्या चरणी अर्पण करतात। या चादरीची मिरवणूक एक मोठा आकर्षक असतं। विविध तरुण मंडळी यात मोठ्या संख्येने सहभागी होतात। सायंकाळी छबिना संदल मिरवणुकीस प्रारंभ बँड ढोलबाजाच्या गजरात होतो। या तालुक्यातील नामांकित बँडचा समावेश असतो। छबिन्याच्या वेळी बाबांचा घोडा यामध्ये सामील असतो। या घोड्याची संपूर्ण गावभर मिरवणूक काढली जाते। त्यावेळी गावातून जाताना घरोघरी घोड्याची पूजा करून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी मोठी गर्दी होते। यावेळी साक्षात बाबांचे दर्शन घेतल्याचा मनस्वी आनंद प्रत्येकाला होतो। मिरवणुकीनंतर घोडा बाबांच्या दर्ग्यात आणला जातो। त्यावेळी रंगीबेरंगी शोभेची दारू उडवून फटाके फोडून आतषबाजी केली जाते। ही आतषबाजी पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येत असतात। यात्रेत मनोरंजन करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आलेत। त्यात 100 फुटी, रहाटपाळणा, मौत का कुवा, सर्कस, पन्नालाल, भैरवी जादूगार असे एक से बढ़कर एक कार्यक्रम मनोरंजन करतात। शिवाय विविध प्रकारची खेळणी दुकाने, मिठाई स्टॉल दाखल झालेत। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी मुकाबला येथे होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल उपस्थित राहणार आहेत। हा उत्सव संपूर्णपणे लोकवर्गणीतून साजरा केला जातो। हा उत्सव साजरा करण्यासाठी सरपंच युवराज पाटील, उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, सर्व सदस्य तसेच यात्रा कमिटी परिश्रम घेते। अतुल्य महाराष्ट्र बातमीसाठी आष्टीहून संतोष सानप।